सामना 5 षटकांचा आहे. सामना बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर. सर्व मान्यवर आपण पाहतोय व्यासपीठावरती बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. विनंती आहे टीम लालबाग लेजेंड आपण आपले 2 सलामीवीर फलंदाज त्वरितच पटांगणामध्ये पाठवा. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्क्रीन tenniscricket.in च्या माध्यमातून आपण पाहतोय. हर्षल घाडीगावकर आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सतीश भैरे. 2 सलामीवीर बॅटर आहेत टीम लालबाग लेजेंड या संघाकडून. महत्वपूर्ण लढत आहे. दोन्ही ताकदवार संघ. सारा 11 या संघ थोडासा बॅकफूट वरती गेला मागच्या मॅच मध्ये आणि म्हणूनच हा संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर गेलाय. आता मात्र लालबाग लेजेंड संघ. हर्षल घाडीगावकर वन साइड खेळतोय त्याला साथ देतोय श्लोक जाधव. सतीश भैरे. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 हॅलो. विनंती आहे टीम श्रीमंत समर्थ त्वरित क्षेत्ररक्षक रचून घ्या आणि 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीम लालबाग लेजेंड संघाकडून हर्षल घाडीगावकर आणि त्याचे समवेत आपण पाहतोय सतीश भैरे. tenniscricket.in च्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली जात आहेत. 18 लाख सबस्क्रायबर पल्ला त्यांनी पार केलाय कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. श्री संतोष नाणेकर tenniscricket.in चे सर्वेसर्वा एक मराठी उद्योजक काय करू शकतो त्यात उत्तम उदाहरण म्हणजे आमचे मित्र श्री संतोष नाणेकर. खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली. स्वतःचं यूट्यूब चॅनल टेनिस क्रिकेट मधील पहिली वेबसाईट पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे ती म्हणजे tenniscricket.in. पहा ऑन स्क्रीन आपण पाहतोय टीम हडल टीम मीटिंग घेतली जाते. श्रीमंत समर्थ संघाचे संघ मालक आहेत शैलेश शेडगे. टीम कर्णधार म्हणून आपण पाहतोय राहुल कहारला. ऑन स्क्रीन आपण पाहतोय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने टेलिकास्ट केलं जातं त्याच पद्धतीने या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट. लालबाग क्रिकेट धमाका 2024. संकेत राणे आपण पाहतोय प्रोत्साहन दिले सर्व खेळाडूंना त्यांनी देखील. आणि आता मात्र रेडी आहे हा संघ. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. हर्षल घाडीगावकर आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सतीश भैरेला. पारितोषिक आलंय. मॅच देखील चालू झालेली नाहीये आणि पारितोषिक आलंय. हर्षल घाडीगावकरची विकेट जो गोलंदाज पटकावणार त्याच्यासाठी 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. हर्षल घाडीगावकरची महत्वपूर्ण विकेट जो खेळाडू पटकावणार त्याच्यासाठी 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. जो खेळाडू या मॅच मध्ये हॅट्रिक पटकावणार त्याच्यासाठी 5000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. जो खेळाडू या मॅच मध्ये 3 चौकार ठोकणार लागोपाठ त्याच्यासाठी 5000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. जो खेळाडू या मॅच मध्ये 3 सलग षटकार ठोकणार त्याच्यासाठी देखील 5000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक अद्यान इंटरप्राइजेसचे सर्व श्री स्वप्नील बिरकुड यांच्याकडून दिलं जाईल. पारितोषिकांचा पाऊस अक्षरशः पाडलाय आणि माईक शैलेश शेडगे या संघाचे संघ मालक. शैलेश शेडगे काय म्हणाल? फायनलची मॅच आहे. अंतिम फायनल मध्ये आपण प्रवेश केलाय. खेळाडूंच्या मेहनतीविषयी काय सांगाल? प्रत्येक षटकारासाठी 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक भाविक किरबे यांच्याकडून दिलं जाईल. पहिलाच बॉल राहुल कहारचा नाका समोरून घासून गेला अक्षरशः यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हे श्रीमंत समर्थ या संघाचे टीम सपोर्टर्स येल्लो जर्सी त्यांच्या अंगावरती आहे. श्रीमंत समर्थ कैलासवासी योगेश दादा पाटील यांचा संघ फायनल मध्ये दाखल झाला. हाच संघ. संघाचे संघ मालक आहेत श्री शैलेश शेडगे. राहुल कहार त्याने आजचा दिवस गाजवलाय. फायनल मध्ये आपल्या संघाला घेऊन तो आलाय. प्रत्येक षटकारासाठी 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक भाविक किरवे यांच्याकडून दिलं जाईल.
पुढचा बॉल यावेळेला बिग हिट. जा बॉल शोधून आणा. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. हँडसम बॉल चाल. राहुल चलेगा. राहुल चलेगा आवाज आलाय शैलेश शेडगेच्या माईक मधून. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट. हा देखील बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर घोषांकी क्षेत्रात. 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या आहेत. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 6. राहुल राहुल उलटा बॉल, गुडगा टेक, तमाशा देख. बॉलला फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. 2 धावा. राहुल कहार बोपी. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. झेल घेण्याचा प्रयत्न. संकेत राणे धावतायत पळतायत. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. 1च धाव. रन झाले धाव फलकावरती 9. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 1 चौकार आतापर्यंत हर्षल घाडीगावकरच्या बॅट मधून आलाय. लालबाग लेजेंड हर्षल घाडीगावकरची बॅट बोलली आहे. त्याला साथ देतोय सतीश बेहरे. राहुलचा पुढचा बॉल यावेळेला उसळता चेंडू. बॉलला पाठवलंय घोषांकी क्षेत्रात. 1च धाव. षटक क्रमांक 1 चा खेळ आता मात्र संपलाय. धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 10. बिनगडी बाद. डीजे शैलेश शेडगे ऑन फील्ड माईक आहे त्यांच्या. आणि शैलेश शेडगे काय म्हणाल? पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात राहुल कहारने. अजून 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. हर्षल घाडीगावकरच्या बॅट मधून आतापर्यंत 1 चौकार आलाय. चौकार एक मोठा ठीक आहे. राहुल कहारचा थोडा एक बॉल खराब पडले, पण विश्वास आहे दुसरीवर तो चांगले टाकेल. नक्कीच त्यांना विश्वास आहे राहुल कहार वरती. दुसरं षटक राहुल कहार जेव्हा येईल तो मात्र अतिशय चांगल्या रीतीने हाताळेल. भूपेंद्र नाचनकर पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळला. क्षेत्ररक्षक आहेत. रन मिळेल या बॉलवरती 1च आणि एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 11. शैलेश शेडगे मार्गदर्शन करतात आपल्या खेळाडूंना. करणं गरजेचं आहे. संघ मालक आहेत या संघाचे. फायनल मध्ये त्यांचा संघ पोहोचलाय. 1.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 11 धावा धाव फलकावरती. हर्षल घाडीगावकर खेळतोय वैयक्तिक 6 बॉल मध्ये 10 धावांवरती 1 चौकार त्याच्या बॅट मधून अजूनपर्यंत आलाय.
पुढचा बॉल फिरवलाय, वळवलाय, चेंडूला वळण दिलंय, बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. नाचनकर आता मात्र नाचवतोय फलंदाजाला, अक्षरशः नाचवले त्याने फलंदाजाला. गेले 2 दिवस आपण पाहतोय भूपेंद्र नाचनकर हेच नाव आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल हवेमध्ये, झेल घेतील का संकेत राणे? बॉलच्या खाली पकडलाय, झेल, विकेट आली आहे. हर्षल गाडीगावकर आउट. 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल वंशिका प्रॉपर्टीज यांच्याकडून भूपेंद्र नाचनकरला. महत्वपूर्ण हर्षल गाडीगावकरची विकेट आली. ऍक्शन रिप्ले, बॉलला वळण दिलं, बॅटची वरची कडा घेऊन स्वतः आपण पाहतोय यष्टीरक्षक संकेत राणे बॉलच्या खाली आले आणि त्यांनी आता मात्र झेल पकडलाय. विकेटचं होते पतन. रियांश कासवकर यांच्याकडून देखील 1000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल भूपेंद्र नाचनकरला. क्या बात आहे, नाचवतोय फलंदाजांना, आज त्याचा दिवस आहे. का मॅच रंगते. महत्वपूर्ण षटक भूपेंद्र नाचनकरचं. पराग वडाकड यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक आलंय. त्यानंतर भाविक किरवे यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. आणि आपण पाहतोय एकूण 2000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक जिंकलेत भूपेंद्र नाचनकर. महत्वपूर्ण हर्षल गाडीगावकरची विकेट त्यांनी पटकावली आहे. बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पाडला जाईल, पैशांचा पाऊस खेळाडूंवरती. हीच तुमची आमची सगळ्यांची लाडकी लालबाग क्रिकेट धमाका. प्रेक्षक देखील आपण पाहतोय आनंद घेत आहेत. गुलाबी थंडी, थंडीमध्ये गरमीचा एहसास. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण सज्ज झाले. हॅलो 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 कोणाची? पुढचा बॉल पुन्हा एकदा फिरवलाय, चेंडूला सन्मान दिलाय. कव्हर क्षेत्रामध्ये आहेत साहिल पेडणेकर, त्यांनी बॉल अडवलाय आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. संकेत राणे झेल पकडलाय. काय म्हणाल या झेल बद्दल? महत्वपूर्ण विकेट आली हर्षल गाडीगावकरची. भूपेंद्र नाचनकर अक्षरशः नाचवतोय, काय वाटेल? हो, सध्या नाचीची बॉलिंग खूप चांगली चालली आहे आणि खूप महत्त्वाची विकेट होती आमच्यासाठी. थोडा हनम्या गेला तर टीमचं मोरल डाऊन होतं त्यांचं. एक बिग हिटर आहे तो. सगळं दारोमदार आता नाचीवर आहे. चांगली बॉलिंग टाकतोय तो पहिला मॅचमधनं. उलटा बॉल चांगला टाकतो तो. नक्कीच नक्कीच, उलटा बॉल अतिशय चांगल्या रीतीने हाताळतोय भूपेंद्र नाचनकर. हेच संकेत राणेने देखील सांगितलं. पुन्हा एकदा उलटा पाहायला मिळाला. आता मात्र पंचांचा इशारा आलाय, वाईट बॉल. चलेगा चलेगा, थोड़ा सा बच गया. बहुत अच्छे दादा, ऐसा ही मिलेगा दादा, मिलेगा. ऑन स्क्रीन आपण पाहतोय संकेत राणेला. बॉल यावेळेला पंचांकडे अपील 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 अपीलला नाही दिली आहे दाद. जीवदान मिळाले. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. शाबाश 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 नाची, बहुत अच्छे. नहीं मिल रहे उसको. रिव्यू नहीं. लेग बाइज. शाबाश 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 नाची, बहुत अच्छे. मैच में रहो. शाबाश शाबाश शाबाश. चांगला बॉल चांगल्या रीतीने हाताळतोय भूपेंद्र नाचनकर. एक बॉल. ये बॉल पे निकालो इसको, ये बॉल पे दादा, बहुत अच्छे. पुढचा बॉल यावेळेला बॉलला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. सतीश भैरेच्या बॅट मधून बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जात आहेत. वैयक्तिक पारितोषिक देखील आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या पुरस्कारासाठी जर आपण पाहिलं तर 32 इंची स्मार्ट टीव्ही आहे. सनसुई कंपनीचा बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर या खेळाडूसाठी आपण पाहिलं तर एक आकर्षक असं स्मार्ट वॉच. त्यानंतर आपण पाहिलं तर बेस्ट फिल्डरसाठी आकर्षक असं स्मार्ट वॉच असेल नॉईस या कंपनीचं.
हॅलो हॅलो अप्पा आणि आता मात्र प्रेक्षकांना विनंती असेल, शैलेश शेडगेचं हे तिसरं षटक संपल्यानंतर मात्र आपण आपला मोबाईल हातामध्ये घेऊन आपल्या मोबाईलच्या सर, फ्लॅट सर. लाईट्स ऑन करायचे आहेत. अप्पा स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये बड़ा प्लेयर है बड़ा प्लेयर है lights सामने on होतील. मारेगा सामने सिर्फ सामने सर्व मारता है खेळाडूंच्या प्रेक्षकांच्या तेव्हा देखील अप्पा, बहुत अच्छे. आतापासूनच चालू केलंय प्रेक्षकांनी. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये प्रेक्षक बसलेत. आतापासूनच त्यांनी फ्लॅश लाईट्स ऑन केलेत. स्पायरो स्पायरो त्या डोळ्यात जाते तिकडे समोर. या षटकानंतर आपण लाईट्स ऑन करायच्यात मोबाईलच्या. शार्पी 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 बंद कर शार्पी. पुढे राह मागे राह. हा ठीक आहे सर पुढे हो बढ़िया प्लेयर है सामने मारता है. शैलेश शेडकेचा पुढचा बॉल बॅटची कडा. राहुलने आता मात्र झेल सोडलाय. कम ऑन भैया मयुरेश राणेचा महत्वपूर्ण झेल. मिला था. संकेत राणे झेल सुटलाय मयुरेश राणेचा. राहुलच्या माध्यमातून काय म्हणाल? महत्वपूर्ण झेल होता. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहतोय. चांगला बॉल होता पण थोडा कठीण झेल होता. खूप लो राहिला. काय ना आम्हाला संधी मिळेल. नक्कीच संकेत राणेने सांगितलं देखील जेव्हा संधी मिळेल त्या संधीचं सोनं आम्ही करू. शाबाश 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 ऐसे ही कट करेगा कट करेगा. हाँ? डाउन है, डाउन है. मयुरेश पुढे, पुढे, राणे पुढे, पुढे. मागे सर चांगला खेळ, अडकलं चांगली तरी काय. गोलंदाजी आपण पाहिली त्याच्या माध्यमातून. नाही नाही शैलेश शेडगे षटक क्रमांक 3 हाताळत असताना धावा झाल्या धाव फलकावरती 16. एक गडी बाद. तेव्हा आपा मिलेगा दादा. पुढचा बॉल सोडून दिलाय. आता मात्र सोडून दिलाय. हा बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. चांगला बॉल आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणूनच की काय शाबाश शाबाश. चांगला बॉल शैलेशने बाप्पा. हाताळलाय. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. रन झाले धावफलकावरती 17. 2.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. पहा प्रेक्षक, धरती प्रेक्षक गर्दी करताय. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून हे दृश्य दाखवलं जात आहे ऑन स्क्रीन वरती. राज्य शिवाजी युवा बाप्पा, प्रतिष्ठान मिलेगा दादा. प्रेझेंट लालबाग क्रिकेट धमाका LCD 2024 ही स्पर्धा. शैलेश शेडगेचा पुढचा बॉल. मयुरेशसाठी पुन्हा एकदा फलंदाज बीट. वॉट अ बॉल. बहुत अच्छे दादा बहुत अच्छे. 3 में 0 है. सिर्फ सामने मारता है ये 3 प्लेयर. में सिर्फ 0 सामने आया. मारता है. संकेत राणे सांगतोय शाबाश, शाबाश, शैलेशला शाबाश, शाबाश, शाबाश. एकही धाव आलेली नाही बहुत अच्छे. अजूनपर्यंत. 17 धावा धाव फलकावरती 2.3 अरे ते चेंडूंचा शार्पी खेळ त्याच्या आतापर्यंत डोळ्यात संपलाय. मयुरेश मारून राणेवरती दबाव दडपण. सतीश भैरे देखील त्याला कानमंत्र देतोय काहीतरी. महत्वपूर्ण लढत आहे. शाबाश शाबाश अप्पा. फायनलची मॅच. शैलेश शेडगे या कट संघाचे खेलने को आता संघ है. इसको मालक सिर्फ कट अप्पा खेलने को आता दादा. बहुत अच्छे. श्रीमंत समर्थ. पुढे येऊन खेळलाय. त्याची गडा झेल पकडलाय. संकेत राणे महत्वपूर्ण विकेट आली आहे. शाबाश, शाबाश, मयुरेश राणे बाद. डीजे शाबाश शाबाश शाबाश.
मध्ये आपण पाहिलं तर धावा खर्च केल्या शैलेश शेडकेने 2 आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील पटकावले. 19 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. तर या पटांगणामध्ये जेवढे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती असेल आपले मोबाईल हातामध्ये घ्या आणि फ्लॅश लाईट्स ऑन करा आपल्या मोबाईलचे. विनंती आहे कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये जे प्रेक्षक बसले त्या प्रेक्षकांना विनंती असेल, जे प्रेक्षक उभे आहेत त्या प्रेक्षकांना विनंती असेल आपला मोबाईल हातामध्ये घ्या आणि आपल्या मोबाईलची फ्लॅश लाईट्स ऑन करा. सगळ्यांना विनंती आहे, सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, फ्लॅश लाईट्स ऑन करा. मान्यवरांना देखील विनंती असेल. प्रेक्षकांना विनंती असेल फ्लॅश लाईट्स ऑन करा, आपल्या मोबाईलचे फ्लॅश लाईट्स ऑन करा. आणि आपण पाहतो एक मॅस्कॉट देखील आपल्याला पाहायला मिळेल. आमचे मित्र पहिल्या दिवसापासून ते होते, प्रेक्षकांना देखील कळलं नाही हा कोण आहे, पण तो आज मात्र आपल्याला कळेल. निमिष गुरव येतोय आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. डीजे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या हो. पाहिजे तो देखील प्रयत्न करतोय. आपली स्पर्धा अशा पद्धतीने आपण या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेऊ त्याच्यासाठी त्याने देखील प्रयत्न केलं. थँक्यू सो मच निमिष गुरव. नाची 12 बॉल 6 बॉल डालना है, सिर्फ 6 बॉल डालना है संकेत राणेने सांगितलंय. थोडं घट्टा ही ओर पकडून घट्ट एक वरती उडवणार, वरती टॉपेज लागून दादा मिळणार इकडेच. बस सर माग्या सर. 12 बॉल आता मात्र शिल्लक आहेत. 19 धावा भूपेंद्र नाचनकरला आणले गोलंदाजीसाठी. पुढचा बॉल फिरवलाय, बॉलला फिरवलाय भूपेंद्र नाचनकर. त्याच्याकडे क्षमता आहे. ज्याप्रमाणे आदित्य परब विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आदित्य परब बहुत अच्छे दादा, बहुत अच्छे चल रहे. शाबाश भूपेंद्र नाचनकर काय बॉलला वळण देतोय. ज्याप्रमाणे दिवाळीमध्ये लाडू वळतात त्याचप्रमाणे आता मात्र भूपेंद्र नाचनकर चेंडू वळवतोय. फलंदाजांना अडकवून ठेवले त्याने. पुढचा बॉल फटका चांगलाय. बॉल चाललाय गोशंकी क्षेत्रात. एकच धाव पंचांच्या माध्यमातून 20 धावा धाव फलकावरती झाल्या. 4 डालना है, 4 में इसको खोलना दादा, 4 में. शाबाश भोपी. 20 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 20 धावा धाव फलकावरती झालेत. भाविक कर्वे यांच्याकडून पारितोषिक आले. जर श्लोक जाधव यांच्या बॅट मधून षटकार आला तर त्याच्यासाठी 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. बहुत अच्छे. कोणत्याही फलंदाजासाठी कोणत्याही फलंदाजाने षटकार ठोकला त्याच्यासाठी 1000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक भाविक किरवे यांच्याकडून दिलं जाईल. पुढचा बॉल आता मात्र सोडून दिलाय. पंचांचा इशारा. इट्स वाईट बॉल. चलेगा. संकेत राणे काय म्हणाल. भूपेंद्र नाचनकर अतिशय चांगल्या दर्जाने गोलंदाजी करतोय. त्याच्या गोलंदाजी विषयी काय सांगाल. चांगली लाईन अँड लेंथ फॉलो करतोय तो. टप्पा एकदम त्याच्यासाठी जास्त पेस नाही पण त्यांनी टप्प्यावरती ग्लेन मेग्रा सारखा उत्तम गोलंदाजी केलेली आहे अजूनपर्यंत. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा बॉल उलटा. पुन्हा एकदा उलटा पाहायला मिळाला. बॉल एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे आणि एकच रन मिळेल. धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धाव फलकावरती 322. शेवटची मॅच आहे त्याने देखील सांगितलं प्रयत्न करा.
फक्त एकच मॅच आहे, फायनलची मॅच. प्रेक्षक आपण पाहतोय तर ती प्रेक्षक गर्दी करतायत मैदानामध्ये. कैलासवासी योगेश जाधव अंगण काय करतो खच्च्या खच भरले. सर सर पुढे. आणि आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजच्या पुरस्कारासाठी आपण पाहतोय स्मार्ट टीव्ही आहे 32 इंचाचा. सनसुई या ब्रँडचा टीव्ही या खेळाडूला दिला जाईल. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी आपण पाहतोय बोट या ब्रँडेड कंपनीचं स्मार्ट वॉच दिलं जाते आणि बेस्ट फिल्डरसाठी नॉईज या कंपनीचं स्मार्ट वॉच दिलं जाईल. आकर्षक पारितोषिक, वैयक्तिक पारितोषिक आपण पाहतो या स्पर्धेनिमित्त. हे सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. उलटा बॉल समोरच्या दिशेने रड्डार मध्ये होता. प्रयत्न चांगला आहे, प्रयत्न चांगला केलाय. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या दुहेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 24. शबानाची बहुत अच्छे चलेगा चलेगा. संकेत काय म्हणाल? हे प्रेक्षक आपण पाहतोय, हे सर्व प्रेक्षक खूप लांबून लांबून या ठिकाणी आले. त्या प्रेक्षकांविषयी काय म्हणाल? पहिलं तर त्यांना माझ्या टाळ्या, कारण का सकाळपासून हीच गर्दी मेंटेन राहिलेली आहे आणि आज स्पर्धेचा 3रा दिवस आहे पण हीच गर्दी दिसते कचाकच भरलेलं आणि प्रेक्षक एकदम उत्साही आहेत मॅच बघण्यासाठी. कधी इकडचे कधी तिकडचे सपोर्टर आहेत. खूप मजा येते. यावेळेला आता मात्र बॉल सोडून दिलाय. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. 2 एक्स्ट्राच्या धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. मॅचचं समीकरण आपण पाहतोय 26 धावा धाव फलकावरती झाल्यात. भूपेंद्र नाचनकर 1.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर हाताळले भूपेंद्र नाचनकरने. त्याने 12 धावा खर्च केले. एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी पटकावली. पहा लालबाग लेजेंड संघ आपण पाहतोय ऑन स्क्रीन कॅमेरामध्ये. tenniscricket.in च्या माध्यमातून हे दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. ओपी शबानाची 2 डालना यार, सिर्फ 2 एक्स्ट्रा नहीं चाहिए दादा. राहुल कहारवर बॉल चांगला आहे. हा बॉल चांगला आहे, चांगल्या रीतीने हाताळलाय. फलंदाज बीट झालेत. आता मात्र मॅचचं समीकरण 3.5 चेंडूंचा खेळ संपलाय. 26 धावा धाव फलकावरती झालेत. पेस डाला तो उसका गिरता नहीं है भाई, हिलता नहीं है वो. शाबाश शाबाश शबानाची बहुत अच्छे दादा, बहुत अच्छे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल थोड़ा पकड़ के डालो. लास्ट बॉल डालना है टूर्नामेंट का. शाबाश. यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळाला. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. एकच धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धाव फलकावरती झाल्यात. उर्वरित अजूनही शेवटचे 6 बॉल आता मात्र शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय मुळीचं नाव या ठिकाणी आणखीन एक पारितोषिक आलेलं आहे. षटक क्रमांक 5 चा खेळ सुरू आहे आणि या षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय साहिल पेडणेकरला आमंत्रित केलं जाईल. मागून त्याच्यासाठी एक विशेष पारितोषिक आले. प्रत्येक विकेटसाठी जय भोले की ग्रुप अध्यक्ष माननीय श्री राजू मंडल यांच्याकडून 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. साहिल पेडणेकर याच्यासाठी एक विशेष पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी जय भोले ग्रुप अध्यक्ष माननीय श्री राजू मंडल यांच्याकडून 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. पहिला बॉल साहिल पेडणेकरचा. चांगल्या रीतीने बॉलला पाठवलंय. श्लोकने. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 2 धावा 29 धावा धाव फलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण शेवटचे 5 बॉल शिल्लक आहे. 4.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. पहा ऍक्शन रिप्ले. साहिल पेडणेकरचा आत येणारा बॉल ओळखला बॉल आणि पाठवले देखील लोक जाधवने मैदानाच्या बाहेर. पास डालना है. थोड़ा पकड़ के बहुत अच्छे. थोड़ा ऊपर डालता. गर्दी प्रेक्षक टाळ्या वाजवतायत फटक्यासाठी. शाबाश पेड़िया बहुत अच्छे दादा.
षटकारासाठी 1001 रुपये रोखण्याचं पारितोषिक भाविक किरवे यांच्याकडून दिलं जाईल. पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. नाची, पुन्हा नाची, एकदा इकडे, बॉल नाची, मैदानामध्ये इकडे, आलाय. नाची, एक नाची, डाव इकडे, घेतलाय. दुसऱ्या नाची, डावेचा इकडे. प्रयत्न होतोय. थांबवलं त्या ठिकाणी. संकेतने सांगितलं माझ्याकडे थ्रो कर. शाबाश शाबाश शाबाश. रन मिळणार नाहीये. एकच धाव बहुत मिळेल. अच्छे बहुत अच्छे. 4.2 चेंडूंचा खेळ संपलाय. 30 धावा धाव फलकावरती झाले. 2 गडी आतापर्यंत माघारी परतले आहेत. काय होईल या मॅच मध्ये? कोणता संघ या चषकावरती आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरणार? पहिली इनिंग मार्ग असते. 30 धावा धाव फलकावरती. 2 गडी माघारी परतलेत. सिंगल जाऊ दे मागे, डी जाऊ दे मागे. सतीश भैरे, श्लोक जाधव, 2 बॅटर एक टीम बॉल लालबाग मागून घे लेजेंड या थोडा. संघाकडून. एक बॉल. बस बस बस. योग्य राहा रेडी. साहिल पेडणेकर साठी विशेष पारितोषिक. जय भोले ग्रुप अध्यक्ष श्री राजू मंडल यांच्याकडून 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. समोरच्या दिशेने जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती असेल आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये या प्लीज. अरे तोच तर लॉजिक आहे. बॉलर आहे. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक भाविक किरवे यांच्याकडून दिलं जाईल. शबाश शबाश शबाश. याला बॉल दिसत नाही बोलला तो आताच. शबाश 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 पेड्या. पुढचा बॉल सोडून चलेगा, दिलाय. चलेगा, सोडून चलेगा, दिलाय. ह्या चलेगा. बॉलला पंचांचा पे इशारा. मिलेगा, वाईट ये वाले बॉल. पे एक्स्ट्राची मिलेगा. धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. बरोबर टाकतो बोबी. सलग 3 विकेट जो गोलंदाज घेणार त्याच्यासाठी शाबाश, बहुत 5001 अच्छे रुपये बेटा, रोख बहुत रकमेचं अच्छे दादा. पारितोषिक. सलग 3 षटकार जो उसको खेळाडू waiting ठोकणार game पे रहने त्याच्यासाठी दे, waiting game 5001 पे रुपये रोख शाबाश. रकमेचं पारितोषिक. सलग 3 चौकार ज्याच्या बॅट मधून येणार त्याच्यासाठी देखील 5001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. शार्पी. अद्यंत इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा श्री स्वप्नील बिरकुड यांच्याकडून दिलं जाईल. फायनलची मॅच आहे. पैशांचा अक्षरशः पाऊस 4 ओतला बॉल जातो या डालना सर्व दादा. खेळाडूंवरती. पुढचा बॉल मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल वरती जात आहेत. विकेट घेण्याचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी. होईल विकेटचा होतोय पतन. सतीश भैरे बात डीजे. शार्पी बंद करा विनंती आहे. डीजे मास्टर विनंती असेल शार्पी बंद करा प्लीज. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. शेवटचं षटक 31 धावा धाव फलकावरती झाले. 3 गडी आतापर्यंत माघारी बाप्पा, परतलेत. 3 बॉल. साहिल पेडणेकरचा पुढचा बॉल. शबाश शबाश पेड्या. बहुत अच्छे दादा. आतमध्ये येणारा बॉल. ऐसा वाला ही, बॅटचीकडे घेऊन ऐसा बॉल वाला चाललाय ही. गोशांकी बहुत अच्छे, क्षेत्रात. बहुत अच्छे. एकच धाव. 2 डालना है, सिर्फ 2 डालना है पेड्या. 32 बहुत धावा. अच्छे दादा. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 4.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. काय होईल या मॅच मध्ये? किती धावा ठोकेल बया. संघ टीम लालबाग लेजंड? येणारे 2 चेंडू सांगतील. शबाश दादा शबाश. बहुत अच्छे पेड्या, बहुत अच्छे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका गजब, खेळण्याचा गगन प्रयत्न. चुंबी. हा शाबाश, देखील शाबाश, बॉल शाबाश. चाललाय घोषांकी क्षेत्रात. अच्छे. एकच यही बोल रहा था, धाव टॉप मिळेल. एज लग के एक मिलेगा. मॅचचं समीकरण और एक 33 लास्ट धावा. बॉल डालना है पकड़ 3 के. गडी बाद. 33 लॉस ऑफ 3 विकेट्स. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले. बॅटची कडा घेऊन बॉल गेला घोषांकी क्षेत्रामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक. 33 धावा धाव फलकावरती शाबाश झाल्या. बेटे, 3 शाबाश, गडी शाबाश. बहुत आतापर्यंत अच्छे दादा. माघारी परतले टीम लालबाग लेजेंड. एक बॉल डालना है, एक बॉल पकड़ गया पेड्या. बहुत अच्छे दादा. बहुत अच्छे, बहुत अच्छे. शबाश पेड्या. शबाश शबाश. हे प्रेक्षक हे दर्दी प्रेक्षक आहेत. शबाश दादा शबाश शबाश. शेवटचा बॉल. शेवटचा शेवटचा बॉल फेकून दिलाय. गुंदेच्या खाड्यांमध्ये दोन, बॉल दोन. चाललाय. बॉल शोधून आणा. पंचांचा इशारा दोन. येणं बाकी आहे. किती धावा आहेत? किती धावा आहेत? पंच देतील निर्णय.
माल परिवार यांच्याकडून संतोष मालप यांच्यासाठी एक ए, विशेष ए, पारितोषिक अरे, आलेलं आहे. 151 रुपये रोख रकमेचं तुम्ही पारितोषिक बघून देखील घ्या. त्याने दिले त्या ठिकाणी. काय आहे या बॉलवर त्याची पडताळणी चालू आहे. शेवटचा बॉल होता, चांगला प्रयत्न श्लोक जाधवने केला, बॉलला पाठवलं देखील मैदानाच्या बाहेर. आता मात्र पंच डिस्कस करतायत, विचार विनिमय करतायत, अभ्यास करून योग्य तो निर्णय दिला जाईल. शेवटचा बॉल होता, पंचांचा इशारा येणं बाकी आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 33 धावा धावफलकावरती झाल्यात. 3 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. पंचांचा इशारा आलाय, 2 धावा पंचांनी घोषित केल्यात. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 35 धावा धावफलकावरती झाल्यात. येणारे 30 चेंडू आणि या 30 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 36 धावांची. 30 मध्ये 36 ची गरज. तोपर्यंत एक तो डीजे मास्टरच्या माध्यमातून सुंदर असं गीत. गुरव
सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि निमिष गुरव याच्यासाठी एक विशेष पारितोषिक देखील आलंय. लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री धनंजय मेस्त्री यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक या निमिष गुरवला दिलं जाईल. एक विशेष पारितोषिक आहे. त्यांना देखील त्याचा डान्स आवडला आणि म्हणूनच काय रोख रक्कम 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलंय. आणखीन एक पारितोषिक आले निमिष गुरव याच्यासाठी. आराध्य पांचाळ आणि ब्राह्मणी पांचाळ यांच्याकडून 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक निमिष गुरवला दिलं जात आहे. आणखीन एक पारितोषिक येते. आणखीन एक पारितोषिक त्या ठिकाणी आलंय माननीय श्री श्रीकांत मालपेकर साहेबांकडून. आणि निमिषसाठी आणखीन एक पारितोषिक आलंय माननीय श्री राजेंद्र तावडे आणि माननीय श्री श्रीकांत मालपेकर साहेबांकडून. एकदा जोरदार टाळ्या होत्यात निमिषसाठी. काय डान्स केलाय निमिषने. हा डान्स अक्षरशः सोईल टेनिस क्रिकेटिंगच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली गेली आहेत आपल्या कॅमेऱ्यामध्ये tenniscricket.in माध्यमातून. आता मात्र मॉडल टीम मीटिंग घेतली जाईल टीम लालबाग लेजेंड या संघाची, कारण 30 बॉल शिल्लक आहे. 30 मध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर ती म्हणजे गरज आहे 36 धावांची. पुन्हा एकदा निमिष आपण पाहतोय मैदानामध्ये बॅट घेऊन आलाय. प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलीत. अक्षरशः प्रेक्षकांची मनं त्याने जिंकलीत. आणि आता मात्र कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण माझ्या डाव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांच्याकडून एक फरमाईश आहे. आमच्याकडे देखील येऊन तुम्ही नृत्य करावं असे त्यांची फरमाईश आहे. निमिष गुरवसाठी ही फरमाईश आली आहे. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक प्रबोधीन शर्मा आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय राहुल कहार. 2 सलामीवीर फलंदाज टीम श्रीमंत समर्थ या संघाकडून. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय मागून निमिष गुरव. हँडलोज त्याने सेट केलेत. पॅड देखील बांधतोय. 3 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिसतात प्रेक्षकांना. स्ट्राइक वरती आपण पाहतोय निमिष गुरव आलाय. क्रिजचा अंदाज देखील घेतोय तो निमिष गुरव. हॅलो 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 निमिष गुरव हॅलो प्रेक्षकांची मने जिंकून घेतोय. हॅलो हॅलो मनीष पवार स्टँडच्या दिशेने जे प्रेक्षक आहेत त्यांची देखील फरमाईश आहे निमिष गुरवने त्या ठिकाणी देखील यावं. सर्वेश 30 बॉल जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 36 धावांची गरज आहे. हर्षल गाडीगावकर काय म्हणाल. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. 30 मध्ये 36 धावांची गरज आहे. स्कोअर थोडा आपला कमी झालाय. काय म्हणाल. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देखील आले. दीपक शर्मा आणि त्याच्या समवेत आहे राहुल कहार. स्कोअर कमी झाला असं म्हणता नाही येणार. फायनलची मॅच आहे. फायनलच्या मॅचला 5-6 रन कमी लागतातच. त्याशिवाय मॅच फायनल सारखी पण होणार नाही. पण स्कोअर बरोबर आहे. कमीत कमी धावांमध्ये त्यांना ऑल आउट करायचा प्रयत्न करू. बॉलिंग सुद्धा माझे चांगले आहेत. नक्कीच मॅचला सुरुवात होते. सेकंड इनिंगला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी प्रेक्षकांना विनंती असेल. सेकंड इनिंग फायनलचा सामना लालबाग क्रिकेट धमाका. पहिलाच बॉल फिरवला. या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. मयुरेश राणे त्याचं नाव. त्याच्याकडे देखील क्षमता आहे. फलंदाजाला नावायचं कसं त्याला ठाऊक आहे. पहिलाच बॉल गिरकी वळण फिंगर रोल केले. पहिलाच बॉल आलाय डॉट. 29 मध्ये आता करायचे 36. पुढचा बॉल रडार मध्ये आहे. दीपक प्रबोधीन शर्माच्या बॅट मधून बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. 2 धावा. शाबाश मयो. बरोबर आहे बेटा. आणि आपण पाहतोय फ्लड लाईट्स संपूर्ण मैदानामध्ये लाईट्स आहेत. त्याच्यासाठी खूप सारी मेहनत घेतली. ईश्वर डेकोरेटरचे सर्व माननीय श्री मोनिश भाई यांचं या ठिकाणी शुभागमन झालेले. मोनिश भाई व्हेरी वेल वेलकम. आपले सहर्ष स्वागत आहे लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. तुमच्या या मेहनतीमुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. खूप सारी मेहनत घेतली आहे ईश्वर डेकोरेटर यांनी. तुमचं देखील सहर्ष स्वागत. जातोय मॅचच्या दिशेने. 2 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय.
पुढचा बॉल फिरवलाय, पुन्हा एकदा फिंगर रोल. दीपक शर्माला कळाला नाही हा बॉल. हीच खासियत आहे मयुरेश राणेची. शाबाश मयो, शाबाश बेटा. 2 बॉलवर चेक, शाबाश बेटा. हीच खासियत मयुरेश राणेची. त्याने मागच्या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीने चेंडू वळवले, चेंडूला वळण दिलं. फिरकी पट्टू त्याची खासियत आहे. आता मात्र पुढचा बॉल बसून बॉलला फेकून दिले मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा. रन झाले धाव फलकावरती 4. 26 मध्ये आता करायचे आहेत 32. 26 मध्ये 32. सुशांत, सुशांत, सुशांत. 26 बॉल मध्ये 32 धावांची गरज. मयुरेश राणे पहिलं षटक हाताळतोय. चांगल्या रीतीने त्याने षटक हाताळले. दीपक प्रबोधिन शर्मा आहे स्ट्रायकिंग एंडला. प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी पारितोषिक आलंय. माननीय श्री पराग वाकडीकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल फलंदाजांना. पुढचा बॉल रडार मध्ये. बॉलला पुन्हा एकदा फेकून दिले. दीपक शर्माच्या बॅट मधून बॉल चालला मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा. 5 चेंडूंचा खेस संपलाय. 6 धावा धाव फलकावरती. स्लेजिंग पहा सुशांत जाधव आपण पाहतोय ऑफ स्पीड. सलग 3 विकेट, सलग 3 चौकार, सलग 3 षटकार. जो खेळाडू ठोकणार त्याच्यासाठी 10,001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक अद्यांत इंटरप्राइजेसचे सर्व मान्य श्री स्वप्नील विरकुड यांच्याकडून दिलं जाईल. 10,001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. पारितोषिकांचा अक्षरशः पाऊस या खेळाडूंवरती पाडला जातोय. फायनलची मॅच आहे. अटीतटीची लढत आहे. इम्पॉर्टंट मॅच. LCD लालबाग क्रिकेट धमाका. बक्षिसांचा अक्षरशः पाऊस. परिमल कांबळी यांनी जर झेल पकडला तर त्याच्यासाठी श्रीकांत परब यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बक्षिसांचा पाऊस. मयो, 1 बॉल बेटा. अक्षरशः पाऊस पडला शाबाश जातो. बेटा, बढिया. 25 मध्ये आता करायचे 30. पुढचा बॉल चांगला फटका आहे. दीपक शर्माच्या बॅट मधून बॉल चाललाय गोष्टांकी क्षेत्रात. किती धावा. पंचांचा इशारा येतोय. 2 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ आता मात्र संपलाय. धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 8. बिनगडी बाद. 8 धावा धाव फलकावरती आणि एकही फलंदाज आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. तोपर्यंत ऐकतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून सुंदर असं गीत. षटक क्रमांक 2 स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू सुशांत कडणे याच्यावरती विश्वास दाखवलाय कर्णधाराने. त्याच्याकडे चेंडू सोपवलाय. 24 मध्ये आता करायच्यात 28. राहुल कहार. शाबाश बेटा. शाबाश सुशांत. बॉल यावेळेला आताला बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. हर्षल पळतोय बॉलवरती. तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली एकेरी धाब्याच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 90 आकड्यावर. हर्षल गाडीगावकर काय म्हणाल. सुशांत कडनेने या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक घेतली आणि तुम्ही त्याच्यावरती विश्वास दाखवला. त्याच्याकडे चेंडू सुपूर्त केलाय. सुशांत कडनेबद्दल सांगायचं झालं तर एक बरीच वर्षे टुर्नामेंट खेळतोय तो. यावेळेला चांगला फटका आहे. चांगला कव्हर ड्राईव्ह. बाहेर. पंचांचा इशारा. 1च धाव. शाबाश बेटा. हर्षल गाडीगावकर सांगत होते सुशाल कडणे यांच्याबद्दल. आमच्या टीममध्ये सर्वात जास्त वर्ष आणि सर्वात चांगलं LCD मध्ये क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे सुशांत. खूप जास्त एक्सपिरियन्स आहे त्याला. दाखवतोय तो पुऱ्या टुर्नामेंटमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये. या सामन्यात पण पाहिलंच तुम्ही.
पुढचा बॉल हा, पुन्हा शाबास. एकदा उडवल्या बॉलला फेकून दिले दीपक शर्माच्या बॅट मधून आणखीन एक बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा, एकच धाव. शाबास सुशांत, हर्षल शाबास गाडीगावकर बेटा, यांनी बढिया सांगितलं दादा, देखील. बढिया बढिया दादा, शाबास सुशांत बॉय. कडे आमच्याकडे एक असा खेळाडू आहे, त्याला क्रिकेटचा भरपूर अभ्यास आणि अनुभव आहे, म्हणूनच की त्याने हॅट्रिक देखील घेतली या स्पर्धेमध्ये. पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू ठरलाय सुशांत शाबास कडे. बेटा, 3 बॉल 3 झाले, शाबास बॉय. 21 मध्ये आता 25 ची गरज आहे. 11 झाल्या धाव फलकावरती. दीपक थांब, थांब, प्रबोधिन थांब. शर्मा सर्वेश पुढे भाई, कॅचला तयार राहा. फिल्डिंग चेंज केली आहे. हर्षल घाडीगावकरने सर्वेशला पुढे बोलवलंय. पुढे आलाय बॉल हवेमध्ये, सुशांत. कॅचला तयार राहा त्याने सांगितलं. सुशांत कडे बॉलच्या खाली झेल पकडलाय. विकेट दीपक शर्मा बाद. डीजे शाबास बेटा, बढिया बॉय, शाबास बेटा. दोन मध्ये दादा, इथू पुढे सर्वेश असा आहे. चोची होय, ठाणे समोरी असा पुढे सिंगल लावलं दादा, बाहेर निघ तिकडे. नवीन शाबास फलंदाज बॉय, मैदानाच्या शाबास आतमध्ये. सुशांत, संघाचा शाबास संघ बेटा. मालक शैलेश शेडगे. सुशांत कडनेचा पुढचा बॉल 20 मध्ये आता 25 करायचे आहेत. महत्वपूर्ण होय. विकेट आली आहे दीपक शर्माची. याद रखो भाई, जरा एक बॉल पकड़ने का खाली. शाबाश बॉय, शाबास सुशांत. शैलेशसाठी आल्या शैलेशने बॉलला फेकून दिलाय. बॉल चाल मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा, एकच धाव. मॅचचं समीकरण 19 मध्ये आता करायचे 24. शैलेश शेडगे, महत्वपूर्ण मॅच आहे, फायनलची मॅच. हर्षल गाडीगावकर, काय म्हणाल तू? बोलला आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. झेल घेण्यासाठी सर्वेशला पुढे देखील बोलवलं. झेल आला देखील. सुशांत कडने पकडला देखील. शाबाश बेटा, शाबाश सुशांत. लास्ट बॉल है बेटा. शाबाश सुशांत, लास्ट बॉल चेक कर जरा. दादा जरा बाहेर आहे राजन. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल वरती येतील. एक धाव घेतली. बस, दुसऱ्या बस, धावेचा बस. प्रयत्न होईल का? आलाय 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 धाव देखील. आवाज द्या! आवाज द्या! माय गॉड, अपील उचलून तर महत्वपूर्ण विकेट. राहुल कहार बाद. राहुल कहार बाद झालाय. मॅच ऑन. धाव घ्यायची गरज काय होती? प्रेक्षकांना देखील प्रश्न पडला असेल. धाव घ्यायची गरज काय? एक धाव पूर्ण झालेली ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. श्लोक जाधव बॉल वरती गेले, त्यांनी त्या ठिकाणी बॉल अडवला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असताना मात्र डायरेक्ट थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला कलेक्ट आणि हा पहा विकेट. पहा विकेट, महत्वपूर्ण विकेट. राहुल कहार बाद. महत्वपूर्ण विकेट आली आहे. राहुल कहार बाद झालाय. आता मात्र टीम श्रीमंत समर्थ पाठीराखे नाखुश असतील, नाराज असतील. महत्वपूर्ण विकेट. काय म्हणशील हर्षल? महत्वपूर्ण विकेट आली आहे राहुल कहारची. हॅलो, राहुलची विकेट महत्वपूर्ण होती आणि ती एवढ्या लवकर भेटली. मॅचमध्ये कमबॅक चांगला होईल आमचा. सुशांतबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं की सुशांत सर्वात जास्त वर्ष आमच्यातून LCD टुर्नामेंट खेळला आहे. त्यांनी दाखवलं त्याचा परफॉर्मन्स शेवटच्या चेंडूवर. आणि श्लोकनी पण खूप चांगला थ्रो केल्यामुळे संघ पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करतो आमचा. नक्कीच या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हर्षल घाडीगावकर प्रयत्न करतोय, खूप सारा दमलाय देखील, बोलताना देखील वाटतंय. आता मात्र मॅचचं समीकरण 18-18 मध्ये जिंकण्यासाठी 23 ची गरज आहे.
नवीन फलंदाज भूपेंद्र नाचनकर, मयुरेश राणे षटक क्रमांक 3 हाताळत असताना शैलेश शेडगे आता मात्र संपूर्ण जबाबदारी आहे. संघ मालक या संघाचा ऑन स्क्रीन आपण पाहतोय हर्षल घाडीगावकर या संघाचा टीम कॅप्टन. सर पहिलाच बॉल चांगल्या रीतीने खेळलाय, बॉलला पाठवलंय, पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय. एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाईल, एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 14. 17 मध्ये आता करायचे आहेत 22. 17 बॉल 22 धावांची गरज शैलेश शेडगे. स्लोअर पण बॉल होता, आता मात्र चांगल्या रीतीने हाताळलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शाबाश बोय, शाबाश बेटा, बढ़िया जा रहा है बा, शाबाश बोय. 16 मध्ये आता करायचे आहेत 22. भूपेंद्र नाचनकर थांबवलंय, त्या ठिकाणी सांगितले थोडासा थांबून खेळेल, मात्र कानमंत्र दिलाय त्याने. पुढचा बॉल देखील बॅटची कडा घेऊन गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. एकच धाव मिळेल. धावसंख्या पुढे सरकली आहे 15 धावा. आता 15 मध्ये 21 गरज आहे. ऍक्शन रिप्ले, बॅटची कडा घेऊन गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला डोक्यावरती. मयुरेश राणेने देखील हात मारलेत. एखादा मोठा फटका, मॅच ऑन, मॅच मध्ये कमबॅक. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तोच बॉल आहे, तेच वळण दिलं गेत आहे. मयुरेश राणे प्रभावित करणारी गोलंदाजी त्याने केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. मॅचचं समीकरण 14 मध्ये 21 ची गरज. 14 बॉल 21 धावा. शैलेश शेडगे स्ट्रायकिंग एंडला. उपेंद्र नाचनकर त्याने दिलाय 14 मध्ये 21 धावांची गरज. काय होईल या मॅच मध्ये? दादा बेटा एक बॉल सगळ्यांनी आहे, एक बॉल चांगला पकडा. शाबाश बोय, शाबाश बेटा, एक बॉल. आपण पाहतोय यावेळेला सोडून दिलाय, यावेळेला सोडून दिलाय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. शैलेश शेडगे संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली आहे आपल्या संघाची. 14 मध्ये 20 ची गरज आहे. 14 मध्ये 20 करायचे आहेत शैलेश शेडगे. एखादा मोठा प्रहार त्याच्या बॅट मधून पाहायचा आहे प्रेक्षकांना आणि पाठी राखांना देखील. येईल का मोठा फटका? हा देखील बॉल डॉट आहे. फलंदाज बीट झालेत. मॅचचं समीकरण 13-20 ची गरज आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती. अद्दा घाडीगावकर, हर्षल घाडीगावकर यांची मुलगी ऑन स्क्रीन आपण पाहतोय. आपल्या वडिलांना शुभेच्छा देण्यासाठी ती देखील तुमचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेला आता सोडून दिलाय, आता सोडून दिलाय. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रन झाले धाव फलकावरती 17. आता 13 मध्ये 19 ची गरज. पंचांकडे रिव्ह्यू मागितलाय. टीम लालबाग लेजेंड या संघात व्हाईट साठी रिव्ह्यू मागितलाय. या ठिकाणी व्हाईट बॉल पंचांनी दिलाय आणि लालबाग लेजेंड या संघाने रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतलाय. शैलेश शेडगे अप्पा, संपूर्ण संघाची जबाबदारी. जर शैलेश शेडगेने षटकार ठोकला तर त्याच्यासाठी वैयक्तिक पारितोषिक स्वप्नील विरकुड यांच्याकडून आलेलं आहे. 2000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. अद्यांत इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा माननीय श्री स्वप्नील विरकुड. व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉल राहील देखील. रिव्ह्यू लॉस्ट टीम लालबाग लेजेंड. रिव्ह्यू लॉस्ट आहे टीम लालबाग लेजेंड. व्हाइट बॉल पंचांनी घोषित केला आणि व्हाइट बॉल बेटा बढ़िया बढ़िया बेटा, एक बॉल निकाल के मैच में आ जाएंगे बेटा. एक बॉल खाली आहे. 13 मध्ये करायचे आहेत 19. दादा मागे जा, तुझ्या मागे जा दादा, पुढे थोडा कॅचला तयार हा. एक बॉल दादा 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 मागाच्या जागेवर. आणि यावेळेला देखील आपण पाहतोय बॅकफूट वरती येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट झालेत. मॅचचं समीकरण बदललंय.
12 बॉल 19 धावांची गरज. काय षटक हाताळले मयुरेश राणेने. चांगलं षटक. 12 मध्ये 19 ची गरज आहे. तोपर्यंत 1-2 डीजे मास्टरच्या माध्यमातून सुंदर असं गीत. ही किवी स्ट्रॅटेजिक टाइम आउट. करण्यात आलं. यातून आपण जसे रक्तदान करतो त्याच प्रकारे ब्लड कॅन्सरशी झुंज देत असणाऱ्या असंख्य रुग्णांच्या मदतीसाठी स्टेम सेलची नोंदणी शिबिर या ठिकाणी आयोजन केलं गेलं होतं आमच्या मंडळाच्या वतीनं. जातोय मॅचच्या दिशेने. 12 मध्ये आता 19 करायचे आहेत. भूपेंद्र नाचनकर आणि आपण पाहतोय माईक ऑन फील्ड सुशांत जाधव यांच्याकडे माईक आहे. पहिला बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय भूपेंद्रने. कलेक्ट केलाय बॉल श्लोक जाधवने. डायरेक्ट थ्रो. चांगला प्रयत्न केला श्लोक जाधवने. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. मॅचचं समीकरण 11. 11 मध्ये आता करायचे आहेत 18. 11 बॉल 18 धावांची गरज. शैलेश शेडगे. एखादा बॉल मैदानाच्या बाहेर त्याच्या बॅट मधून पाहायला मिळेल का? संपूर्ण संघाची जबाबदारी. यावेळेला नाका समोरून बॉल गेलाय. नाका समोरून अक्षरशः बॉल गेलाय. यष्टीरक्षक मयुरेश राणेच्या हातामध्ये. ऑन स्क्रीन आपण पाहतोय अद्दा हर्षल घाडीगावकर आपल्या वडिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मैदानामध्ये आली आहे. समालोचन कक्षामध्ये बसून क्रिकेटचा आनंद घेते. पुढचा बॉल चांगला फटका आहे. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा. मॅच ऑन. मॅचचं समीकरण 9 मध्ये आता 16 ची गरज आहे. शैलेश शेडगे वैयक्तिक खेळतोय. 9 बॉल मध्ये 5 धावांवर त्याला साथ देतोय भूपेंद्र नाचनकर. तो खेळतोय 2 धावांवरती. पुढचा बॉल लो फुलटॉस बॉल कन्वर्ट केलाय चांगला. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय आणि तो 1 धाव पूर्ण केली एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 21. रिक्वायर रन रेट 11.3. 8 मध्ये 15. भूपेंद्र नाचनकर त्याच्या बॅट मधून समोरच्या दिशेने. प्रेक्षकांना देखील फटका पाहायचा आहे. तो फटका येईल का भूपेंद्रच्या बॅट मधून? प्रयत्न करावे लागतील. संघर्ष करायचा है. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती. कोशिश करने वाली कभी 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 हार नहीं होती. हे साठवावं लागेल फलंदाज भूपेंद्र नाचनकरला. मोठा फटका. मॅच ऑन. यावेळेला चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा चांगल्या रीतीने हाताळलाय हा बॉल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय. मॅचचं समीकरण 7 बॉल 15 धावांची गरज आहे. भूपेंद्र नाचनकर आपल्या संघासाठी काहीतरी कर.
डगआउट मधून हाच आवाज येत असेल. षटकारासाठी अद्याप इंटर पाहिजेचे सर्व माननीय श्री स्वप्नील विरकुड यांच्याकडून 3000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक आलंय. 7 मध्ये 15. प्रेक्षक दर्दी प्रेक्षक टीम सपोर्टर्स आपण पाहतोय. अंगावरती पिवळ्या रंगाची जर्सी श्रीमंत समर्थ हा संघ टेन्शन मध्ये आहेत. यावेळेला देखील चांगला बॉल आहे आणि तोपर्यंत बाईकची धाव त्या ठिकाणी कंप्लीट देखील केली आहे. मॅचचं समीकरण बदललंय. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. लालबाग क्रिकेट धमाका. कोणता संघ धमाका करेल या मॅच मध्ये? कोण होणार चॅम्पियन? कोण कोरणार सुवर्ण अक्षरात आपल्या संघाचं नाव या 4 फुटी झळत्या करंडकावरती? 6 मध्ये आता 14ची गरज. सर्वेशकडे चेंडू सुपूर्त केलाय कर्णधाराने. मॅच ऑन. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. प्रेक्षकांना देखील आतुरता असेल. सुपर ओव्हर होऊ दे एखादी. या क्रिकेटचा आनंद आम्हाला देखील घेता येऊ दे. सामना बरोबरीत सुटू दे असं प्रेक्षकांना देखील वाटत असेल. हे प्रेक्षक आपण पाहतोय हे दर्दी प्रेक्षक आहे. सर्व प्रेक्षक आज जमलेत. तहान भूक सर्व काही त्यांनी विसरले आणि म्हणूनच की काय हे सर्व प्रेक्षक आपण पाहतोय मैदानामध्ये आलेत. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. 6 बॉल आणि 14 धावांची गरज. शैलेश शेडगे खेळतो वैयक्तिक. 10 बॉल मध्ये 6 धावांवर त्याला साथ देतोय भूपेंद्र नाचरकर. 4 बॉल मध्ये 2 धावांवर तो खेळतोय. 6 मध्ये 14. 6 बॉल 14 धावांची गरज आपण पाहतोय ऑन स्क्रीन. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानस सचिव शिवसेना शिवडी विधानसभा संघटक माननीय श्री सुधीर भाऊ साळवी ऑन स्क्रीन आपण पाहतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून भाऊ देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत व्यासपीठावरती बसून. भाऊंना देखील प्रश्न पडलाय कोणता संघ या चषकावरती आपल्या संघाचं नाव कोरणार? येणारे 6 चेंडू आपल्याला सांगतील. 14 धावांची गरज आहे. काय होईल या मॅच मध्ये? कोणता संघ LCD 2024 या स्पर्धेचा फायनलिस्ट चॅम्पियन होईल? सर्वेश कारेकर. अपोजिट आहे भूपेंद्र नाचनकर. आपल्या संघासाठी काहीतरी कर. 6 मध्ये 14. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता. धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न श्लोक जाधव. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही होणार. प्रयत्न झाला देखील. शैलेश शेडगे आता मात्र माघारी परतील. 1 धाव टीमच्या खात्यामध्ये जरूर ऍड होईल. मॅचचं समीकरण आता बदललंय. शेवटचे 5 बॉल शिल्लक आणि या 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 13 धावांची. 5 मध्ये 13. 1 रन आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना मात्र फलंदाज शैलेश शेडगे बाद झाले. नवीन फलंदाज संकेत राणे. 5 मध्ये 13. भूपेंद्र नाचनकर. संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्यावरती आहे. राहुल कहार धावला कशाला? अजून प्रेक्षक चिंतेमध्ये आहेत. त्यांच्यासाठी आपण पाहिलं तर प्रश्न पडलाय. राहुलने आपली विकेट का गमावली? तो देखील स्वतःवरती निराश असेल. महत्वपूर्ण विकेट होती टीम श्रीमंत समर्थ. 5 बॉल 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम श्रीमंत समर्थ. संघमालक श्री शैलेश शेडगे. स्वप्नील विरकुड यांच्याकडून पारितोषिक आलंय. षटकारासाठी 5001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. 1 षटकार ठोका 5000 जिंका. यावेळेला मोठा फटका. जावा बॉल शोधून आणा. गुंदेच्या गार्डनला सलामी देणारा फटका. बॉल चालला सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय भूपेंद्र नाचनकरच्या बॅट मधून. दान 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 दान. दर्जेदार, दिमागदार, रुबाबदार चौकार. व्हॉट अ शॉट. लाजवाब स्ट्रोक आहे. ऍक्शन रिप्ले.
मॅच मध्ये ट्विस्ट. 4 मध्ये आता करायचे आहेत 9. 4 मध्ये 9 धावांची गरज. लालबाग क्रिकेट धमाका. षटकार जर ठोकला तर अद्यांत इंटरप्राइजेसची सर्व्हिस सर्व मान्य श्री स्वप्नील बिरकुड यांच्याकडून 5001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. पराग वाकडीकर यांच्याकडून 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. 27 झाले धावफलकावरती. 4 मध्ये 9 करायचे आहेत. सामना मात्र बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर. भूपेंद्र नाचनकर फलंदाजी तो करतोय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सर्वेश कारेकर. मॅच ऑन. 4 मध्ये 9. यावेळेला चांगला बॉल आहे. यावेळेला चांगला बॉल आहे. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय संकेत राणे यांच्याकडून. रन मात्र मिळणार नाहीये. आता मात्र संकेत राणे स्ट्रायकिंग एंडला. 3 मध्ये आता मॅचचं समीकरण 8 धावा. 3 बॉल 8 धावांची गरज. 28 झाले धाव फलकावरती. संकेत राणे त्याच्याकडे देखील क्षमता आहे. त्याच्याकडे ताकद आहे. त्याच्याकडे नजाकत आहे. त्याच्याकडून एखादा मोठा फटका येईल का? षटकार जर त्यांनी ठोकला तर 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक श्री पराग वाकडीकर यांच्याकडून दिलं जाईल. 3 मध्ये 8. संकेत राणे. लालबाग क्रिकेट धमाका. सामना कसा व्हावा तर असा व्हावा हे उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. तहान भूक सर्व काही विसरून ते मात्र या कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये दाखल झालेत. संकेत राणे यांनी जर षटकार ठोकला तर 5001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक श्री स्वप्नील बिरकुड यांच्याकडून दिलं जाईल. 3 मध्ये 8. 3 मध्ये 8 करायचे आहेत. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट लालबाग क्रिकेट धमाका 2024. तीन मध्ये 8. 3 मध्ये 8. यावेळेला समोर स्टँड अँड डिलिव्हर. व्हाट अ शॉट अँड हँडसम बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. संकेत राणे मगाशीच म्हटलं होतं या खेळाडूकडे ताकद आहे, नजाकत आहे, ताकदीचा वापर. बॉल करतोय हवाई सफर. बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय संकेत राणेच्या बॅट मधून चौकार. स्टँड अँड डिलिव्हर. मॅच ऑन. शेवटचे 2 बॉल 4 धावांची गरज. आता मात्र प्रेक्षकांच्या हृदयाचे डोके धडधड 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 करायला लागलेत. पहा प्रेक्षक देखील आपल्या जागेवरून उभे राहिलेत. संकेत राणे मैदानामध्ये आहे. 2 मध्ये करायचे आहेत 4. सामना बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर. व्हॉट अ मॅच. या 2 बॉल मध्ये जर 3 धावा केल्या तर मात्र सुपर ओव्हर होईल. 2 बॉल 4 धावांची गरज. सामना बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर होईल. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण सज्ज झालंय. काय होतंय या मॅच मध्ये? संकेत राणे पुढचा बॉल. यावेळेला सोडून दिलाय. पंचांचा इशारा येईल काय? काय आलाय पंचांचा इशारा? रिव्ह्यू घेतलाय टीमने. पडताळणी पाहिलं जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. हा वाईट बॉल आहे की नाहीये? संकेत राणेने रिव्ह्यू घेतलाय. खूपच डोक्याच्या वरतून गेलाय की नाही गेलाय त्याची पडताळणी चालू आहे. पडताळणी करतील थर्ड अंपायर. संकेत राणे. 2 मध्ये 4 ची गरज. काय घडतंय? 2 मध्ये 3 धावा केल्या तर मात्र सुपर डुपर ओव्हर पाहायला मिळेल प्रेक्षकांना. चिंतेत आहेत प्रेक्षक. दोन्ही डगआउट चिंतेमध्ये असतील. रोहन शितोळे स्टँड मध्ये आपण पाहतोय टीम लालबाग लेजेंड.
मनीष पवार स्टँड मध्ये आपण पाहतोय संघ आहे श्रीमंत समर्थ. हा बॉल वाईड आहे की नाही याची पडताळणी चालू आहे. डोक्याच्या वरतून गेलाय की नाका समोरून गेलाय त्याची पडताळणी त्या ठिकाणी थर्ड अंपायर करतील. 2 मध्ये 4 करायचे आहेत. 32 धावा धाव फलकावरती झालेत. प्रश्नचिन्ह प्रत्येक प्रेक्षकाच्या समोर. असं वाटतंय बॉल आलाय, पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ वाईड बॉल, इट्स अ वाईड बॉल. मॅच ऑन. मॅच मध्ये ट्विस्ट. पहा ऍक्शन रिप्ले. अगदी डोक्याच्या वरतून गेलाय. नक्कीच एकदम परफेक्ट डिसिजन, परफेक्ट डिसिजन दिलाय पंचांनी. परफेक्ट डिसिजन. पहा पहा खूपच वरती आहे, खूपच वरती. डोक्याच्या वरती बॉल आहे. शेवटचे 2 मध्ये 3 करायचे आहेत. याला लांब 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 संकेत राणे. व्हाट अ शॉट, व्हाट अन इनक्रेडिबल इनिंग बाय संकेत राणे. हातातून निसटलेला सामना पुन्हा आपल्या खिशात भरलाय. त्याचं नाव आहे संकेत राणे. भूतोना भविष्य हा सामना पाहायला मिळाला. प्रेक्षकांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे संकेत राणेसाठी. व्हाट अ मॅच. लालबाग क्रिकेट धमाका. धमाकेदार, रुबाबदार, दिमाकेदार परफॉर्मन्स. योगेश दादा पाटील यांचा संघ आहे श्रीमंत समर्थ. 5 वर्षानंतर पुन्हा एकदा हा संघ या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये विजयी झालाय. वेल प्ले टीम श्रीमंत समर्थ. हा लक टीम लालबाग लेजंड. हा आनंद पैशाने विकत घेता येत नाही. व्हाट अ मॅच. ज्ञानदीप कासवकर साहेब देखील खुश असतील, खूप खुश आहेत. आज मात्र शैलेश शेडगे मन जिंकली आहेत. अश्रू त्याच्या डोळ्यातून पाहायला मिळत आहेत. अश्रू. What a match. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती, आपण व्यासपीठाजवळ या, व्यासपीठासमोर या. कृपया दोन्ही टीमच्या संघ मालकांना आणि कॅप्टनना विनंती असेल आपण त्वरितच व्यासपीठासमोर या प्लीज. श्रीमंत समर्थ शैलेश शेडगे विनंती आहे. येऊ दे, जाऊन येऊ दे, त्यांना जाऊन येऊ दे. टीम लालबाग लेजंड आपणास देखील विनंती आहे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण उभं राहायचंय. संकेत राणे हिरो ठरलाय. लालबाग क्रिकेट धमाका. धमाकेदार परफॉर्मन्स त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. व्हॉट एन इनिंग. प्रेक्षक देखील त्याचे चाहते झालेत. संकेतला हाक मारतायत, बोलवतायत आपल्या जवळ. संकेतला प्रेक्षकांना भेटायचंय. आपण पाहतोय हे सर्व प्रेक्षकांना आतुरता आहे. संकेत आपल्या जवळ केव्हा येईल.